नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे. ही जी भरती निघालेली आहे, बॉम्बे हायकोर्टकडून तर वॅकन्सी निघालेली आहे, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची. इथे जे तुमचं पद असणार आहे मित्रांनो, लघुलेखन निम्न श्रेणी म्हणजे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 56 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्री आणि शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिटमध्ये आपलं सर्टिफिकेट झालेलं पाहिजे. एक्झामिनेशन आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिटमध्ये. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल अँड फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. बॉम्बे हायकोर्टकडून इथं आलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इन्व्हाइट कॅन्डिडेट्स इथं दिलेले आहे. फुल्ली एलिजिबल कॅन्डिडेट्स इथं अप्लाय करू शकतो ऑन द डेट पब्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. सिलेक्टेड लिस्ट अँड वेटिंग लिस्ट त्यामध्ये असणार आहे. म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पण ठेवणार आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये पण काही जणांना ठेवणार आहे. ओके. आता स्टेनोग्राफर लोअर गेटचं हे पद असणार तुमचं. इस्टॅब्लिशमेंट दिलेलं आहे हायकोर्टसाठी तर वॅकन्सी दिलेली आहे, जी की दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट, त्यानंतर नागपूरसाठी आणि औरंगाबादसाठी तर वॅकन्सी आहे. वेटिंग लिस्ट जी असणार आहे, व्हॅलिडिटी असणार आहे 2 वर्षापर्यंत आपली वेटिंग लिस्ट इथं लागू शकते. आता नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, इस्टॅब्लिशमेंट दिलेलं आहे, टोटल ऑफ वॅकन्सी, ओके, PWD साठी वॅकन्सी, लिस्ट ऑफ सिलेक्टेड लिस्ट अँड वेटिंग लिस्ट दिलेली आहे. ओके, आणि सॅलरी दिलेली आहे. आता स्टेनोग्राफर लोअर ग्रेडमध्ये आता हायकोर्ट ऑफ बॉम्बे करिता टोटल 44 वॅकन्सीच्या देण्यात आलेल्या आहे. त्याच्यापैकी 2 PWDच्या वॅकन्सी आहे आणि 42 लिस्ट इथं डायरेक्ट आपल्याला लागणार आहे, जी की सिलेक्ट केली जाणार आहे. 11 जणांसाठी ते वेटिंग लिस्ट ठेवली जाणार आहे. ओके. नागपूर ब्रँच करता बघायला गेलं तर टोटल ऑफ 4 वॅकन्सी आहे. त्याच्यात 4च्या 4 सिलेक्ट केली जाणार आहे. एक वेटिंग लिस्टमध्ये ठेवली जाणार आहे. ओके. औरंगाबादसाठी इथं 8 वॅकन्सी दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये 8च्या 8 सिलेक्ट केले जाणार आहे. 2 जण वेटिंग लिस्ट म्हणजे वेटिंगमध्ये ठेवली जाणार आहे. इथं सॅलरी असणार आहे A17 सॅलरी 49,100 ते 1,55,800 पगार असणारे अलाउन्समेंट्स असणार आहे. संपूर्ण चांगली फॉर्च्युन आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये पोस्ट दिलेली आहे PWD साठी वॅकन्सी दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे की एज लिमिट वगैरे आपण इथं बघूया. आता याच्यात एज लिमिट दिलेलं आहे जे की तुम्ही कॅटेगरीनुसार इथं मॅक्झिमम, मिनिमम आणि मॅक्झिमम लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये जनरल कॅटेगरी म्हणजे ओपनमध्ये 21 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आपण जर SC ST कॅटेगरी असाल तर आपल्याला 21 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि तुम्ही कधी हायकोर्टमध्ये जॉबला असाल कोणत्याही पोस्टमध्ये गव्हर्नमेंटच्या, तर तुम्ही 21 ते 43 वर्ष, 21 ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची एज लिमिट नाही. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे जे की आपल्याला असणार युनिव्हर्सिटीकडून कोणतीही डिग्री, ओके, एनी डिग्री झालेली पाहिजे. आणि आपण आता कॅन्डिडेट्स ऑलरेडी आपण कधी नॉट लेस 3 इयर एक्सपिरियन्स आपल्याकडे असेल स्टेनोग्राफीचं तर प्रेफरन्स तुम्हाला भेटणार आहे. ओके. जे की दिलेलं आहे लॉ डिग्रीवाल्यांना प्रेफरन्स आहे सगळ्यात पहिले. ओके. आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे असेल तर चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रेफरन्स दिल्या जाईल. ओके. आता फ्रेशरला पण इथे सिलेक्टेड केलं जातं. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे इंग्लिश इंग्लिश शॉर्ट अँड एक्झामिनेशन आपण पास झालेलं पाहिजे 80 शब्द प्रति मिनिट स्पीडमध्ये. ओके. गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडून. ओके. आणि इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन 40 शब्द प्रति मिनिट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन झालेली पण GCC TBC कडून. तरी आपण इथं अप्लाय करू शकतो. हे दोघं सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहेत. ओके. ITI वगैरे पण झाला असेल स्टेनोग्राफरचा तरी पण आपण इथं अप्लाय करू शकता. आणि आपल्याला इथं एक सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला कम्प्युटर नॉलेजचं, जे की याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. 9 पैकी एक कोणतेही सर्टिफिकेशन लागू शकतं आपल्याला. ओके. जे की तुम्ही बघू शकता. MSCIT झालेलं असेल तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता. करेक्ट फॉर्म भरायचा आहे. गुड आपल्याला इथं परफॉर्मन्स कॅरेक्टर पाहिजे आहे. ओके. आपल्याला स्टेनोग्राफर सगळं नॉलेज पाहिजे आहे. नॉलेज सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल ते आपल्याला लागेल. आणि तुम्हाला इथं मराठीचं नॉलेज याच्यामध्ये पाहिजे. लिहिता, वाचता, बोलता आलं पाहिजे मराठी, तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे, जी की तुम्हाला मी आता खाली देतो. 40 मिनिटं, 40 शॉर्ट हँडचे 40 मार्क असणार आहे. आणि टायपिंगचे 40 मार्काचे एक्झामिनेशन असणार आहे. विवा वाईज 20 मार्काचे असणार आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे शॉर्ट हँड अँड टायपिंग 40 मार्कांची असणार आहे. विवा दिलेला आहे आपल्याला 20 मार्काचा. मिनिमम पासिंग दिलेली आहे, जी की आपण बघू. तर शॉर्ट हँड अँड टायपिंगमध्ये 20 मार्क आपल्याला पासिंगचे असणार आहे. ओके. जे की दिलेले आहे 20 मार्क आणायचे आहे. आता याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला पार्ट 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली एक्झामिनेशन्स. पार्ट 1 दिलेला आहे शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्कासाठी आहे.
ज्याच्यात आपल्याला पॅसेज दिलेला आहे. इंग्लिश आपल्याला 40 वर्ड पर मिनिटमध्ये जॉइंट दिलेलं आहे. 5 मिनिटामध्ये आपल्याला 5 मिनिटामध्ये 40 वर्ड 400 वर्ड टाइप करायचे आहे. 25 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. पार्ट 2 मध्ये दिलेलं आहे आपल्याला टायपिंग टेस्ट. याचा शॉर्ट हँड झाल्यानंतर टायपिंग. याच्यामध्ये दिलेलं आहे 400 वर्ड 10 मिनिटामध्ये आपल्याला टाइप करायचे आहे. त्यानंतर विवाहासाठी 20 मार्क दिलेले आहे, जे की आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. व्हेन्यू वगैरे, प्रोसेस फॉर द डिस्प्ले वेबसाईट वगैरे दिलेले आहे. ॲडमिट कार्ड वगैरे ते आपण बघून घ्यायचे आहे. ओके. प्रोसेसची फी 1000 रुपये आपल्याला याच्यामध्ये चलन फीज असणार आहे. सगळ्या कॅटेगरींना कोणालाही सूट नसते एक्झामिनेशन फीजमध्ये. ओके. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पे करू शकता. इंट्रोडक्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे हे इथं दिलेलं आहे. ॲप्लिकेशनची आपल्याला प्रोग्रामर कॅन्डिडेटसाठी इथं त्या इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे. फुल्ली वाचून घ्यायचं आहे, तरच अप्लाय करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय करायचे आहे. आता तुमचा ऑनलाईन फॉर्म अजून चालू झालेला नाही. 15 डिसेंबर 2025 पासून तुमचे फॉर्म चालू होणार आहे. तर 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अजून आपल्याकडे 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे. ओके. त्याची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. फोटोग्राफ आपल्याला अपलोड करायचा आहे 40 KB पर्यंत. फोटो सिग्नेचर जे पण आपलं असेल. ओके. आपल्याला ह्या वेबसाईटवर जायचं, इथून अप्लाय करायचं आहे. लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करायचं आहे ऑनलाईन. 1000 रुपये चलन फीस पे करायची फॉर्म भरून. ओके. नागपूर, बॉम्बे आणि औरंगाबादसाठीचं आपलं सिलेक्शन होऊ शकतं कुठे पण. ओके. आता त्याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे आपल्याला करेक्ट टाकायचं आहे. स्पेलिंग वगैरे चुकली तर तुम्हाला इथून बादही करू शकतात. पिनकोड वगैरे चेकआउट करून टाका. मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन आपलं नीट टाका. ओके. सगळी माहिती नीट पद्धतीने भरून घ्या. त्यानंतर इथे HSC ग्रॅज्युएशन फॉर ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, जे पण आपलं सर्टिफिकेशन झालेलं असेल. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये देण्याला फायनल इयरचं आपल्याला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन लागणार आहे. LLB झालेलं असेल आपली 5 वर्षाची, तर सगळ्यासाठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटेल. जर 3 वर्षाची LLB झालेली असेल ग्रॅज्युएशन नंतर, तरीही तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे की आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे स्टेनोग्राफरचं वगैरे. ओके. प्रिंटआउट काढून घ्यायची. फॉर्म वगैरे सगळे व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट लागणार आहे, जे की तुम्हाला दिलेलं आहे. जे की 10वीचं इथं सगळे डॉक्युमेंट लागणार आहे, ओरिजिनल अँड झेरॉक्स कॉपी सोबत. ओके. त्याची झेरॉक्स कॉपीची सेट काढून ठेवायची, 2 सेट. स्टेल सिग्नेचर करून ठेवा. डेट ऑफ बर्थसाठी आपल्याला याच्यामध्ये 10वीचं इथं मार्क्स सर्टिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर मार्कशीट्समध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन, ACC, HSC ग्रॅज्युएशन, लॉ ग्रॅज्युएशन्स अँड पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिग्री अँड मार्क्स सर्टिफिकेशन लागणार आहे. GCC TBCचं आपल्याला 80 वर्ड पर मिनिटचं आपल्याला स्टेनोग्राफरचं आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंगचं लागणार आहे. ओके. त्यानंतर इथं बाकीची जी डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. ओके. NOC वगैरे आपल्याकडे असेल, कुठं काम वगैरे केलं असेल ते लागेल. शॉर्टलिस्टेड आपल्याला केलं जाईल. आपल्याला इथे शॉर्टलिस्टेड जे असणार आहे कम्युनिटी आपल्याला 2 वर्षापर्यंत आलेलं आहे. शॉर्टलिस्टेड केलं जाईल. इंट्रोडक्शन दिलेल्या कॅन्डिडेटसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फायनली इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथं मिळून जाईल मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. सिलेक्टेड लिस्ट अँड वेटिंग लिस्ट बद्दल माहिती दिलेली आहे, की 2 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे. ओके. ज्यांना जे बाकीचे लगेच सिलेक्ट केलं जाणार, बाकीचे 2 वर्षापर्यंत आहे. तर कॅन्डिडेटला इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे, जो की ड्युरेशन दिलेलं आहे आपल्या प्रोबेशन पिरियड 2 वर्षासाठी आपल्याला इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे मित्रांनो. ओके. लक्षात असू द्यायचे. 8 डिसेंबर 2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म नंबर आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेशन दिलेलं आहे, नाव टाकायचं आहे, आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. प्लेस, डेट, सिग्नेचर, नेम, ऑक्युपेशन, ॲड्रेस अँड मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके. आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ही तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देतील, जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. 15 तारखेपासून आपले फॉर्म चालू होणार आहे, तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. आता काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.